असतात. संख्या मालिकेमध्ये प्रश्न पहिला, 7, 8, 2, 4, 5, 9, 6, 4, 3, 2 आणि 1 या या अंकमालिकेत या अंकमालिकेत उजवीकडून 7व्या स्थानावर कोणता अंक आहे? उजवीकडून उजवीकडून 7व्या स्थानावर कोणता अंक आहे? कोणता अंक आहे? ऑप्शन नंबर बघा. 1, 6, 2, 9, 3, 5 आणि 4. 4 हा अंक आहे. ऑप्शन नंबर सांगायचा आहे तुम्हाला, बघा बरं. ऑप्शन नंबर अजून काही तर तयारच आहे बाबा, उत्तर द्या वा. म्हणजे करेक्टच काय आन्सर, वा. यस, यस, यस. सोपं होतं, खूपच सोपं होतं. वेळ कशाला वाया घालवायचं झालं असेल तुमच्या सर्वांचं तर वा. यस, यस, समजले सर्वांना. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 7वा आलं 5. करेक्ट. सर्वांचं करेक्ट. सोपं होतं, खूपच सोपं होतं. आता बघा, अजून एक असाच सोपा प्रश्न, परंतु काही सेकंदात उत्तर येईल असा. उत्तर चुकू देऊ नका. अंक किती कोणते ते बघा. 4, 3, 6, 8, 7, 3, 9, 8, 4, 7, 3, 6 आणि 8. बघा सगळे, बघा व्यवस्थित लिहा. या संख्या मालिकेत या संख्या मालेत सर्वात 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 कमी वेळा आलेला अंक कोणता? आलेला अंक कोणता? उत्तर पर्याय 3, 7, 8 आणि 9. कोणता अंक आलाय बघा बरं, नीट बघा. उगाच उत्तर द्यायचं म्हणून देऊ नका. पर्याय सांगा, पर्याय. सोपं आहे. हा, बघू. 4 किती वेळेस आलाय? इथे एक वेळेस आलाय, इथे एक वेळेस आहे. 4 झालं, डबल आहे म्हणजे 2 वेळेस. 3 इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. 3 पण आहे. 6 इथे एक आहे, 6 इथे एक आहे, 6. 6ला पण जोडी. 8 इथं आहे, 8 इथं आहे, 8. 7 इथं आहे, 7 इथं आहे, 7. 8 तर इथं होता, इथं पण होता 8 आणि अजून एक 8 होता, इथं एक होता. एकच राहिला फक्त 9. पटकन उत्तर, काही सेकंदात उत्तर द्यायचं. इतके सोपे प्रश्न येतात का परीक्षेला? हो, 100% येतात. कारण तुम्हाला वेळ मुद्दाम कमी आणि प्रश्न जास्त असं दिलेलं असतं. त्याचं कारणच ते की निर्णय क्षमता. अवघड प्रश्न हे स्किप करणं आणि जे प्रश्न सोपे आहेत, जे प्रश्न तुम्हाला येतात ते प्रश्न सोडवणं, हेच कौशल्य, तुमची निर्णय क्षमता या ठिकाणी चेक केली जाते. बऱ्याच जणांना वाटतं की परीक्षेत सगळा अभ्यासच चेक केला जातो. काही अभ्यासासोबत तुमची निर्णय क्षमता काय आहे ती चेक केली जाते. म्हणजे कोणता प्रश्न अवघड सोडवून द्यायला पाहिजे, सोपे प्रश्न किती सेकंदात कसा फास्ट मध्ये द्यायला पाहिजे. तुम्ही जर 200 प्रश्न आणि 5 तास वेळ घेतला तर 200 पैकी 200 मार्क पडतील तुम्हाला. इतके सोपं असतं. पण ते 5 तास नाही ना वेळ आपल्याला.
200 प्रश्नांसाठी 2च तास वेळ आहे. कमी वेळात जास्त प्रश्न देण्याचं कारणच एकमेव काय आहे, तर निर्णय क्षमता. 131, 331, 301, 103 आणि 311 या संख्या सोपच असतं बरं का. पण ऑर्डर याच्यात 2-3 असतात. या संख्या चढत्या क्रमाने चढत्या क्रमाने लावल्या असतात. लावल्या असतात. मध्यभागी कोणती संख्या येईल? मध्यभागी मध्यभागी कोणती संख्या येईल? कोणती संख्या येईल? 1 311 येईल, 131 येईल, 301 येईल आणि 4 331 येईल. बघा बरं कोणती येईल. सोपं होतं. येस 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 येस. ऑप्शन सांगा, संख्या टाकण्यापेक्षा ऑप्शन. येस, मानून घेऊयात, आहे का नाही. मध्यभागी म्हणजे इथं संख्याच 5 आहेत. पहिल्यांदा 100 वाले येतील, 103 वाली येईल 1 नंबरला, पुन्हा 131 वाली, आता नंतर 300 वाल्याच आहेत. त्याच्यात 301 आहे, 311 आहे आणि 331 आहे. आपलं मध्यभागची संख्या काढायची, 301. करेक्ट आहे, सोपं होतं. तर त्या क्रमाने मांडणं आणि मधली संख्या निवडणं इतकं सोपं साधं सरळ गणित होतं. अतिशय सोपं म्हणायला हरकत नाही. पण तुम्हाला चढता क्रम येतो का नाही आणि ते किती सेकंदात सोडवतो, आपल्याला 36 सेकंद पाहिजे एका प्रश्नाला फक्त, ते लक्षात घ्या. चला, म्हणजे तुम्हाला चढता क्रम कळतोय सगळ्यांना. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 या संख्येत या संख्यामालेत एकूण किती विषम विषम एकूण किती विषम संख्या आहेत ऑप्शन नंबर 1, किती विषम संख्या आहेत बघा. 1, 6, 2, 4, 3, 5 आणि 4, 7. आता खर तर 11 पासून 20 पर्यंत म्हणजे साधी गोष्ट आहे. विषम संख्या किती असतील, तर 10 संख्येत 5 समसंख्या असणार आहेत, 5 विषम संख्या असणार आहेत. 1 विषम, 2 विषम, 3 विषम, 4 विषम आणि 5 विषम. 5 विषम संख्या आहेत. बऱ्याच जणांनी उत्तर करेक्ट सांगितलेलं होतं. त्याच्यासाठी समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, हे तुम्हाला माहिती आहे कन्सेप्ट. याचा अर्थ असा, हे स्कॉलरशिपला असतं, 5वीच्या असतं, 8वीच्या असतं, म्हणजे बेसिक, एकदम बेसिक आहे. सोपं होतं ते. चल आगे बढ़ेंगे और पढ़ेंगे. ज्यांचं लिहायचं राहिलं असतं त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचं पटकन. हा, 4 झाले प्रश्न. जरा फास्ट जाऊयात. प्रश्न 5वा माझ्यासोबत लिहा. 4, 6, 4, 2, 7, 2, 2, 7, 4, 2, 7, 2, 1 या अंकमालिकेत अंकमालेत या अंकमालेत 7 नंतर लगेच 2, 7 नंतर लगेच 2 हा अंक किती वेळा आला आहे? किती वेळा आला आहे? किती वेळा आला आहे?
एक, तीन वेळा, दोन, एक वेळा, तीन, चार वेळा आणि चार, दोन वेळा. ऑप्शन सांगा ऑप्शन. येस येस. तर साधे सिंपल होतं. इथं सात होता, सात नंतर लगेच दोन आहे का? हो आहे. इथं सात आहे पण सात नंतर लगेच दोन नाही, म्हणून इथं नाही. इथं सात आहे, सात नंतर लगेच दोन आहे. दोन वेळा. ऑप्शन दोन लिहायचं नाही, दोन वेळा कुठे आहे ते बघायचं. ऑप्शन नंबर चार करेक्ट आहे. बऱ्याच जणांचं 100% बरोबर आलेलं आहे. अतिशय सोपं हे या ठिकाणी आहे. पण वेळेत असे प्रश्नांची उत्तर तुम्हाला विथिन 10 सेकंदात पहिल्या उत्तर येणार. असे सोपे प्रश्न पण असणार. बऱ्याच जणांचं काय होतं, वाचायलाच वेळ भेटला नाही सर, असं म्हणून मला भावी शिक्षक नंतर सांगतात की वाचायला वेळ भेटला नाही म्हणून माझं सोडवायचं राहिलं. अरे बाबा, मग परीक्षा त्याचीच होती. काय वाचायचं काय वाचायचं नाही, कोणतं सोडून द्यायचं कोणतं सोडवायचं, याचीच परीक्षा होती. आहे का नाही? असं असतं. परत परत तुम्हाला सांगतो आणि शाळेच्या मुलांना पण तेच सांगतो, बाबांनो, जे सोपं आहे ना ते वाचायचंच राहिलं असं होऊ नये. वाचल्याशिवाय तुम्ही जर सोडवलं तर सोपे प्रश्नाचं उत्तर चुकणार आहेत. आणि वाचायचं असेल तर तुम्हाला अगोदर काय करावं लागेल, सोपे सोपे प्रश्न सोडवावे लागतील. अवघड प्रश्नांचे भांडण करायचं नाही. या संख्या मालेत किती संख्यातील ती संख्यातील अंकांची बेरीज, अंकांची बेरीज, वेळ खाऊ प्रश्न आहे बघा. बेरीज सम संख्या समसंख्या येते. बघा इथं पर्याय आहे 3, 4, 2 आणि हे 5. बघा बरं किती. यासाठी काय करायला लागेल, हा सोपं होते खरं तर. हा तुम्ही तोंडी पण करू शकता, लेखी नाही केलं तरी चालेल, इतकं सोपं आहे. कसं? बघा, 2, 1 आणि 3, 4 म्हणजे ही संख्याची बेरीज जी आहे ना या अंकांची सम आहे. 2 आणि 3 5 आहे, 3 आणि 3 6 आहे, इथं सम. 4 आणि 3 7 आहे, 5 आणि 3 8 आहे, ही एक सम. 6 आणि 3 9 ही विषम. म्हणजे तीनच संख्येत उत्तर आलं तुमचं, तीन नाही. तीन हे पर्यायातलं पण पर्याय नंबर 1. बऱ्याच जणांची गफलत अशा प्रश्नात होते की उत्तर येतं पटकन 3 आणि मग तुम्ही 3 ला इथं क्लिक करून बसता, इथं होतं 2. असं किमान 1-2 प्रश्न तुमचे त्या 200 मध्ये गफलतीनं होतात. रिझल्ट कधी दोन दोन मध्येच असतो, 200 मध्ये. त्याच 2-4 प्रश्नांवर मागे पुढे होत असतं आपल्याला. आणि त्याच्यामुळं तुम्हाला म्हटलं तसं सकाळी की 2 मार्क 4 मार्क्स मुळे 2-3 वर्ष लेट पण होऊ शकतो. असं व्हायचं टाळायचं असेल तर तुम्हाला असं उत्तर न चुकता हे करावं लागतील. अशा प्रश्नांचं गफलत होते. सोपं असतं. 3 म्हटले की 3 पर्याय क्लिक करता तुम्ही गडबडीमध्ये. उत्तर असतं पर्याय 1 मध्ये लिहिलेलं 3. चालेल, आलंय, झालंय. थोडस अजून पुढच्या लेवल थोडस घेऊया आता. हे खूपच सोपं झालं हा. नुसते अंक 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 असं. पण वेळ खवत थोडी. चला, 8 माझ्यासोबत लिहा. 9, 4, 6, 3, 2, 6, 1, 7, 6, 5, 4 आणि 7. या संख्या मालेत, या संख्या मालेत विषम अंकानंतर
विषम विषम समविषम माहित पाहिजे फक्त. विषम अंकानंतर विषम अंकानंतर लगेच विषमांकानंतर लगेच कोणता विषमच विषम अंक आहे असे किती वेळा आले आहे आले आहे पर्याय देऊ दे एकदा. एक एक वेळा, दोन दोन वेळा, तीन तीन वेळा आणि चार चार वेळा. किती वेळा आले बघा बरं. ऑप्शन नंबर एक स्नेहल. बरं अजून या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळे येतं काय रे. नाही येत. बर छान. विषमांकानंतर विषमांक. बर समनंतर विषमाला विषमानंतर समय. इथं विषमय समय. इथं विषमय हा पण विषमय. येस विषम इथं सम. हा सम हा विषम. विषमानंतर विषम नाही. समानंतर विषम म्हणजे एक वेळेस. सम विषम ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असेल तर अतिशय सोपं या ठिकाणी तुमचे हे लक्षात येईल. आणि संख्या मालिकेत अशा प्रकारचे सम विषम त्याचं स्थान मोठ्या संख्येतील अंकांची बेरीज लहान संख्येतील अंकांची बेरीज असे प्रश्न असणार आहेत. चल घेऊया लगेच पुढे जाऊ. थोडस पुढचा प्रश्न हा आठवा घ्या. आता बघा 22 85 वेळ कसा खाऊ प्रश्न आहे बघा. 90 36 73 73 छान लिहितो. 73 67 48 आणि 54 या या संख्या मालेत या संख्या मालेत समसंख्या विषम संख्येपेक्षा समसंख्या विषम संख्येपेक्षा कितीने जास्त आहेत. एक 4 ने, 2 7 ने, 3 ने आणि 4 2 ने. कितीने जास्त आहे काढा बरं अगोदर. कितीने जास्त आहे मी काढू का. बरं मी पण चालू करतो. सम 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 1 2 3 4 सम आणि 1 2 3 4. अरे ही एक सम आहे. पाच पाच सम सॉरी हा. पाच सम आणि विषम 1 2 3 तीनच की. बघा येस विषम 3. मग 5 मधून 3 गेले खाली राहिले 2. 2 आणि म्हणजे ऑप्शन नंबर 4 आलं. ऑप्शन नंबर 4 आलं. कितीने जास्त आहे तर 2 ने जास्त आहे. सोपं होतं पण तरीही त्याच्यात मला डोकं वापरणं गरजेचं होतं. आता बघ असंच पण थोडस विचार करायला लावणार अजून एक प्रश्न. जर समजलं नसेल तर डाऊट असं सांगा बरं का. डाऊट टाकलं की लगेच डाऊट घेतो तुमचं. सर 9 झाले का. 10 4 3 2 1 2 3 3 नंतर 4 5 9 9 8 7 3 2 या संख्या मालेत या
संख्यामालेत विषम स्थानचे अंक व समस्थानचे अंक यांच्या बेरजेतील फरक किती? यांच्या बेरजेतील फरक किती? आता बघा बरं कसं वेळ खाऊ का नाही. 1, 5, 2, 3 आणि 14चा फरक. बघा बरं किती फरक आहे. काय करायचंय काय नाही ते बघा. स्थान पाहिजे, स्थान. विषम स्थानचे अंक आणि समस्थानचे अंक. विषम स्थान म्हणजे 1, 3, 5, 7, 9, 11, 13 हे झाले विषम स्थानचे अंक. एक एक अंक सोडून सरळ सरळ मग आपण बेरीज करू. बघूया. 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 4 12, 12 आणि 9 21, 21 आणि 8 29, 29 आणि 3 29 आणि 3 32. हे झालं विषम स्थानचे अंक. यांची बेरीज. समस्थानच्या अंकाची बेरीज करू. 3 आणि 4, 4 आणि 3 7, 7 आणि 5 7 आणि 5 12, 12 आणि 9 21, 21 आणि 7 29 आणि 2 31. म्हणजे अरे 1च फरक यायला काय? काहीतरी चुकलं बघा. माझं चुकलं असेल. बघूया परत एकदा बेरीज करू. 3 आणि 1 4, 4 आणि 3 7, 7 आणि 5 12 बरोबर आहे. 12 आणि 9 21 हे पण बरोबर आहे. 21 आणि 9 29 हे पण बरोबर आहे. 29 21 आणि 7 28, 28 आणि 2 30. येस असं होतंय बरं का परीक्षेमध्ये पण. आता बघा उत्तर आलं 2. म्हणजे सगळ्यांचं उत्तर काय आलं? सर डबल 9 आहेत. असू द्या ना. 9 डबल आहेत तिथं आहेतच ते अंक मालिका तशीच आहे. समस्थानचे अंक विषमस्थानचे अंक असे विचारलं. डबल 9 येते बरोबर आहे की डबल 9. पण ती अंक मालिकाच तशी दिली. आणि तिथं काय विचारलंय? विषम स्थानचे अंक. विषम अंक नाही, सम अंक असं म्हटलं नाही. स्थान म्हटलंय त्याचं. हे समस्थान विषमस्थान. 2 नंबरला 3 आहे मग ही विषम संख्या आहे ना सर. अरे पण त्याचं स्थान सम आहे ना. 2 नंबरला आलंय ते. इथे 4 नंबरला आहे. हे 6 नंबर 8 10 12 हे सम आहेत ना आकडे. त्याच्या स्थानावर ते स्थानांची बेरीज करायची आपल्याला. मग ही जे असं केलंय ना ते लक्षात ठेवा. हे विषम स्थान आहे आणि हे समस्थान. हे 2 नंबरच्या आकड्यावर आहे 30 2 आणि 4 6 8 10 12 14 यांची बेरीज असं करायचं. मग उत्तर आलं आपलं 2. 32 मधून 30 गेले खाली झाले 2. वेळ खाऊ आहे आणि थोडीशी पण मिस्टेक झाली. मग जसं मी ते 31 केलं झालं चुकून बसलं. तुम्हाला किती येत असू द्या त्यावेळेत तुम्ही काय केलंय कुठलं काही चुकलंय. आपलं 21 आणि 7 29 करत होतं मी. 21 आणि 7 29 नव्हतं 28 होतं ते. बोलताना असं फास्ट मध्ये करताना असं होऊन जातं काही. मग त्यावेळेस आपलं उत्तर चुकून जात. तर असो. आता संख्या मालिका मध्ये अजून काही प्रश्न पटापटा घेऊया. संख्या मालिका सोपं हे का नाही. आणि असे प्रश्न सोपे तुम्हाला सोडवायचे. तिथं असं करायचं नाही की नंतर मला कोणी कॉल करू नका की बाबा सर आम्ही 120 सोडवले. 200 पैकी 200 सोडवायचे आणि त्यातले जे सोपे हे परत ही आयडिया लक्षात ठेवा सर्वांनी. महत्वाचं काय 30% प्रश्न हे सोपे असतात. 40% प्रश्न मध्यम असतात आणि 30% प्रश्न अवघड असतात. हे जे अवघड प्रश्न आहेत ना त्याच्यासोबत भांडण करत बसायचं नाही. आणि ज्यांना हे जमलं परीक्षेच्या 2 तासात अवघड कोणता सोपा कोणता आणि मध्यम कोणता समजलं की त्या विद्यार्थ्याला भावी शिक्षकाला विद्यार्थ्याला चांगले मार्क्स पडतात. मग हे कुठे असतं हा क्रायटेरिया
तुम्ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घ्या, कोणतीही MPSC घ्या, कोणती स्पर्धा परीक्षा घ्या, तिथं तुम्हाला हे स्वरूप असतं. कुठं बघा आता लिहिलेलं आहे का नाही. बघा आता हलवत नाही. प्रश्नांची काठिण्य पातळी सोप्या प्रकारचे प्रश्न 30%, मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40% आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न 30%. हे सर्वच परीक्षेत असतं. आता मी 5वी ते 12वीच्या शाळेमध्ये आहे, तर आमच्याकडे पण असंच असतं. तर एकदम पोरांना बघितलं ना, लगेच उत्तर तिथंच. इंग्रजीचा पेपर आहे, प्रश्नाचं उत्तर तिथंच. किती टक्के पण सगळ्याच नाही, 100% नाही, 30% प्रश्न असे असतात की पोरांना काहीच नाही करायचं. प्रश्नपत्रिकेतच उत्तर आहे, फक्त ते शोधायचे, लिहायचे. असे प्रश्न 30% असतात. 40% प्रश्नांना थोडं डोकं लावावं लागतं, थोडाफार अभ्यास केला असावा लागतो. आणि 30% जे प्रश्न असतात ना, ते अवघडच असतात, त्याला चांगलाच अभ्यास करावा लागतो. पर्सनल रिस्पॉन्स प्रश्न इंग्लिशमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास आहे तोच लिहू शकतो. मध्यम स्वरूपाचा विद्यार्थी लिहू शकत नाही, चांगला हुशार विद्यार्थी लिहतो. लेटर रायटिंग असेल, न्यूज रायटिंग असेल, तर ते विद्यार्थी हुशार विद्यार्थी लिहितात. ते 30% राहिलेले कठीण मध्ये. कोणताही पेपर असा असतो, त्यामुळे ते लक्षात तुम्ही असू द्या. मी परत परत रोज तेच सांगतोय बरं का, कारण की आजपर्यंत माझा अनुभव असा आहे. बरेच विद्यार्थी काय करतायत, तर प्रश्न 200 वाचणं झालं नाही सर, म्हणून आम्हाला कमी मार्क्स येत आहेत. तर 200 प्रश्नातले कोणते तुम्हाला वाचून सोडवायचे आणि कोणते पाहता क्षणी उत्तर लिहायचे, हे तुम्हीच ठरवायचे. त्याच्यावरून ते असणार असो. आता बघा अजून एक छानसा सोपा प्रश्न. तुम्हाला कसोट्या झाल्यात, सर्व कसोट्या, 2ची कसोटी, 4ची, 3ची, त्यावर आधारित. 19, 91, 22, 32, 50, 64, 87, 93 आणि 98. वरील संख्या मालेत कसोट्यांवर आधारित, वरील संख्या मालेत 3 ने निशेष, सोपं, 3 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती? भाग जाणाऱ्या संख्या किती? आता 3 एक 3चा पाडा म्हणत बसायचं का? नाही. इथं तुम्हाला 3ची कसोटी पाठ असावी लागते, मग तुमचा वेळ वाचतो. म्हणजे 3ची कसोटी पाठ नसेल तर बागा करत करत बसावं लागतं, हे का नाही. दोन संख्या आहेत, उत्तर लिहू का? 4, ऑप्शन नंबर 4. बर, आता बघा शालेय मुलं आहेत काही, त्यांनी लक्षात ठेवा. अशा वेळेस काय असतं, 3ची कसोटी काय सांगते ते लक्षात घ्या. 3ची कसोटी असं म्हणते की दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज जर 3च्या पटीत असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भागजात. I repeat once again, please listen carefully. It's very important for all of you. 3च्या संख्येचा जो कसोटी आहे ती दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज, म्हणजे 1 आणि 9 किती आली? 10. मग ही 10 3च्या पाड्यात येते का? नाही. मग या संख्येला 3 ने निशेष भाग जाईल का? नाही. पुन्हा 9 ने 1 10, निशेष भाग जाईल का? नाही. 2 आणि 2 4, 4 ला निशेष भाग जातो का? नाही. कोणतरी म्हणतंय हा बर 4, ऑप्शन नंबर. 3 आणि 2 5, 5 ला जातो का निशेष भाग? नाही. इथं पण 5 आली बेरीज. आता 4 आणि 6 10, 10 आली, 10 ला जातो का निशेष भाग? नाही. 8 आणि 7 15, या संख्येला निशेष भाग जातो. आणि 9 आणि 3 12, 12 पण 3च्या पाड्यात आहे, 3 चोक 12. आणि 9 आणि 8 17, 17 आहेत का? नाही. फक्त 2च संख्या आहेत की त्यांना निशेष भाग जातो. मग उत्तर आपलं 2. लगेच पोरं पर्याय 2 नंबरला 2 क्लिक करतात, ते लक्षात ठेवा, परीक्षेत ती चूक करू नका. मग पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर आहे तुमचं 2 संख्या. तर अतिशय सोपंच होतं, फक्त तुम्हाला 3ची कसोटी त्यासाठी पाठ असणं गरजेचं. चल अजून थोडस पुढे जाऊ. संख्या माला झाली. हा, किती झाले आता? संख्या मालेचे 11 झाले. 11 प्रश्न झाले, अर्धा तास झालाय. आता संख्या मालेचे 10-11 प्रश्न झाले, बस झाले. त्याच्या पुढची इंग्रजी अक्षरमाला आहे, आकलन मध्येच बरं का.
आकलन या घटकामध्येच आपल्याला काय आहे, इंग्रजी अक्षरमाला, याच्यावरचे 10 प्रश्न घेऊया फक्त. इंग्रजी इंग्रजी अक्षरमाला, इंग्रजी अक्षरमाला. 96 झालेत, म्हणजे अजून 4 जण बसू शकते. 100 लोक, 97 झालेले आहेत. 3 लोक बसू शकतात. अरे 98, 99 बी झाले. अरे बापरे, 100 झाले की कॅपॅसिटी आपली संपत्ती. लोक हळूहळू जागे होते तो, नेमकं सर शिकवायलेत काय बघण्यासाठी. 100 झाले की आपली कॅपॅसिटी संपते, 101 आपल्याकडे बसत नाही. आणि आपण 1 तास थांबून शिकवून पुन्हा थांबणार आहे. पुन्हा आपल्याला वाटलं तुम्ही छान अभ्यास करताय तर लगेच मग पुन्हा अजून एक 5 वाजता लेक्चर लावू. 5 ते 6 असं एक लेक्चर घेऊ. आणि रोज असं 2-3 दिवस. आज 25 तारीख आहे, आज 3 झालेत, उद्या 3 करू, परवा दिवशी 3 करू. 9 लेक्चर मध्ये बुद्धिमत्तेचे 8 घटक आहेत. 8 ला 8 घटक पूर्ण होते. आता ह्या अंक ह्याच्यामधले, हा हे इंग्रजी अक्षरमालेचे 10 प्रश्न झाले की आकलन हे आज पूर्ण होतं. लगेच आजच्या सेशन मध्ये पुढचं एक सेशन आपण ठेवूया 1 तासभराचं, वर्गीकरण नावाचं. मग त्याच्यात आपल्याला काही प्रश्न उत्तर पाहता येतील. असो, 98 जण आहेत, 99 झालं तर 100 होईल लवकरच ते. त्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक माझं आग्रहाचं सांगणं असं की शालेय मुलांसाठी संध्याकाळी 7:30 ते 8:30 इंग्रजीची बॅच चालू झालेली आहे. 4थी आणि 5वीची मुलं या बॅच मध्ये असतात. ही बॅच चालू झाली आमची 20 मे ला. याच्या 90 ऍडमिशन झालेत, अजून 10 ऍडमिशन आपण या बॅच मध्ये घेणार आहेत. 4थी व 5वीची चालू झाली ही बॅच. आणि 16 मे नाही, सॉरी, 16 जून, 16 जूनला दुसऱ्या 3 बॅच आपण लॉन्च करत असतो. सकाळी सकाळी 6 ते 7 गणित आणि बुद्धिमत्ता ही 8वीच्या मुलांसाठी, खरं तर NMS वाल्यांसाठी. आणि सकाळी सकाळी 7:15 ते 8:15 इथं इंग्लिश. ही 6वी, 7वी आणि 8वीच्या मुलांची ग्रामरची बॅच. तिथं 30 विद्यार्थी या बॅच मध्ये असतात फक्त. इथं मात्र 100 असतात. इथं 90 झालेत ऑलरेडी, अजून 10 जण आपण घेणार आहेत. ही 20 मे ला चालू झाली बॅच, ही 16 जूनला होणार आहे. आणि पुन्हा 16 जूनला संध्याकाळी 6 ते 7 रीडिंगची बॅच असते, लहान मुलांसाठी असते. रीडिंग स्किल डेव्हलपमेंट 6 ते 7 दररोज, कधीपासून? 16 जून. 16 जूनला 3 बॅच, 1, 2, 3. याच्यात 30 विद्यार्थी असतात या रीडिंगच्या बॅच मध्ये, 20. आणि हे NMMS चे, मॅथ आणि IT चे, NMMS याचे 30 विद्यार्थी असतात. तर आपण अशा पद्धतीनं वर्षभर हे क्लास चालत असतात. त्याच्यामध्ये विद्यार्थी जर तुमच्या अवतीभोवतीचे असतील तर त्यांना आत्ताच प्रवेश घ्यायला सांगा. मर्यादित प्रवेश असल्यामुळं जास्त लोक आपण घेऊ शकत नाही. इथे देखील तुम्ही पाहत असाल की आपण 100 विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ऑनलाईन मीटिंग मध्ये बसू देऊ शकतो, जास्त नाही. चला, आता इंग्रजी अक्षरमाला या घटकाकडे वळूया. क्वेश्चन नंबर त्यातला पहिला एक माझ्यासोबत सोडवायचे सर्वांनी. सोपं असतं, परंतु लक्ष दिलं तर, नाहीतर मग चुकून बसतं बरंच. ABCDE 5चा गट, FGHIJKLMNO PQRST UVWXY. वरील इंग्रजी अक्षरमालेत, वरील इंग्रजी अक्षरमालेत, वरील इंग्रजी अक्षरमालेत यमच्या शेजारी, यमच्या शेजारी
आहे, पण ओच्या शेजारी नाही असे अक्षर कोणते? अतिशय सोपं. असे अक्षर कोणते? इतक्या सोपे प्रश्न तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या मार्गदर्शिकेत आहे. एन, एल, के आणि ओ. बऱ्याच जणांना वाटतं की एम च्या शेजारी मग एन आहे, तर त्यांनी काय दिले, ओ च्या शेजारी नाही, म्हणजे हा नाही, मग कोण आहे? एम च्या शेजारी एल. म्हणून तुम्ही सर्वांना दिलेलं उत्तर जे आहे ते बरोबर आहे. एल, एल, एल हे उत्तर अगदी बरोबर आहे. दिलेल्या अक्षरमालेत हे अशा प्रकारे होत. आता बघा, अशाच प्रकारचा प्रश्न पण थोडासा अजून विचार करायला लावणारा. अशीच अक्षरमाला सेम, हा, पण याच्यात ऑर्डर वेगळी. हा, प्रश्न दुसरा. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल आय जे के एल एम एन आणि ओ. वरील इंग्रजी अक्षरमालेत काय ऑर्डर बदलले बघा. ई ते एस, ई ते एस अक्षरांच्या मध्यभागी येणारे अक्षर कोणते? अक्षरांच्या मध्यभागी येणारे अक्षर कोणते? तुम्हाला सांगतो. एम, एल, के आणि जे. ऑप्शन सांगा. प्रियंका ताई म्हणतात 2 नंबर सर. करून टाकू का फायनल? येस, येस, येस. आता बघा, अशा वेळेस मी काय सांगत असतो, त्यासाठी तुम्ही सर्व अंकांचे नंबर, त्या अक्षरांचे नंबर पण पाठ करून ठेवणं गरजेचं असतं. ई आहे गरजेचं म्हणजे त्यासाठी, ई चा नंबर आपल्याला 5 हे माहित असावा. ओ चा नंबर तिकडं 15 असतो, हे का नाही, आणि यू चा 21 असतो. हे 20 आणि हे 19. इथं आहे 19. कुणाचा? येस चा. कसा मोजलाय तुम्हाला माहित आहे. 5-5च्या टप्प्यानं पण तुम्ही मोजू शकता. 5, 5, 10, 5, 15, 15, 19. हे कशामुळे मोजायला सर, काही गरज आहे का? नाही, पण आहे. कशी गरज आहे बघा. तुम्ही सर्वांनी जे काढलेलं उत्तर आहे ते पण बरोबरच आहे, त्याचा काही विषय नाही. या पद्धतीने पण तुम्हाला उत्तर या ठिकाणी मिळेल. 5 आणि 19 म्हणजे याच्या मध्यभागी तुम्हाला संख्या काढायची. एकूण संख्या 5 जर वजा केली ह्याच्यातून, तर तुम्हाला किती येणार आहे? 19 मधून जर 5 गेले तर 14 येणार. म्हणजे 7 इकडल्या बाजूला, 7 इकडल्या बाजूला. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7वा. येस, हा 7वा असणार. यल 1, 2, 3, 4, 5, 6, 7. करेक्ट. म्हणजे 7वा, त्याला भागिले 2 केलं, उत्तर आलं 7. 7व्या नंबरला पुढून मोजा, ई पासून 7वा किंवा एस पासून 7वा. तुम्हाला येणारे लेटर ते दोघांच्या मध्यभागी असणार आहे. म्हणून हे लक्षात ठेवा. 19 मधून 5 गेले, खाली राहिले 14, 2 न भागलं, उत्तर आलं 7. 7वा मागून पुढून कसा आहे? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा. यल. आणि हे उत्तर आलं तुमचं यल. लांब लचक करत बसण्याची गरज पडली नाही. चला, आता अजून सेम अक्षरमाला आहे, अशाच प्रकारची इंग्रजी अक्षरमाला, आणि तुम्हाला ते शोधायचे त्याच्यामध्ये. आता जी लॉजिक वापरलं ना आपण, तसं लॉजिक तुम्ही वापरू शकता. काय आहे बघा. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स आणि वाय.
या अक्षरमालेत त्यांनी काय सांगितले बघा, या किंवा ह्या वरील अक्षरमालेत वरील अक्षरमालेत जी व के या अक्षरांच्या दरम्यान, शब्द खूप महत्वाचे हा, या अक्षरांच्या, माझ्यासोबत लिहा, दरम्यान दरम्यान एकूण किती अक्षरे आहेत, एकूण किती अक्षरे आहेत, किती अक्षरे आहेत, एकूण किती अक्षरे आहेत. पर्याय नंबर 1, 2 आहेत, 3 आहेत, 4 आहेत आणि 5. किती अक्षरे आहेत. ऑप्शन ऑप्शन ऑप्शन, यस 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 यस, ऑप्शन सांगा, ऑप्शन 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 ऑप्शन. बरं, अश्विनताई 2, बर 2 2 2 करून टाकू फायनल. सोपं होत. जी आणि के, हा जी आणि हा के याच्या दरम्यान एच आय आणि जे, म्हणजे 3 अक्षर आहेत. पर्याय नंबर 3 लिहू नका फक्त. पर्याय नंबर 2 हे त्याचं उत्तर होतं. याच्यामध्ये अक्षर किती आहेत, तर 3 अक्षर याच्यामध्ये दिसून आले. अजून असंच प्रश्न, छान प्रश्न, सोपा प्रश्न, लिहिणं झालं नसेल तर पटकन स्क्रीनशॉट घ्या. अक्षरमाला अशाच प्रकारची, इंग्रजी अक्षरमाला. चौथा प्रकारचा प्रश्न, वरील अक्षरमालेत यच हे वर्णाक्षर सुरुवातीपासून कितवे आहे. हे वर्णाक्षर सुरुवातीपासून कितवे आहे, सुरुवातीपासून कितवे आहे. 1 7वे, 2 8वे, 3 6वे आणि 4 5वे. कितवे आहे. 6 7 8 8वे करेक्ट आहे. आता बघा, मी तुम्हाला सर्वांना सांगत असतो, हे ए ई आय ओ आणि यू याचे नंबर पाठ ठेवा. 1 नंबर, 5 नंबर, 9 नंबर, 15 नंबर आणि हे 21 नंबर. हे नंबर जर पाठ असले तर तुम्हाला काय होईल, तर स्वरांचे नंबर पाठ असले त्याच्या शेजारच्या अक्षरांचा नंबर देणं अतिशय सोपं जातं. पण हे पाठच 1 5 9 15 आणि 21 पाठ ठेवायचे. उलटे तिलटे खाली वर कसेही विचारू द्या, त्याचे उत्तर तुम्हाला काढण्यासाठी या अंकांच्या नंबरची माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यावरूनच तुम्हाला त्याची उत्तर काढता येणार आहे. बरं, अजून घेऊया पुढचा प्रश्न लगेच. अशीच अक्षरमाला सेम, हा प्रश्न वेगवेगळ्या कशा स्वरूपाचे विचारले जातात ते बघा. इंग्रजी अक्षरमालेवर आधारित प्रश्न. प्रश्न नंबर 5. वरील अक्षरमालेत, म्हणजे हे एबीसीडी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय, वरील इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून 9वे अक्षर कोणते. आता हा प्रश्न महत्वाचा बरं का. हे उजवीकडून म्हणायला लागलं, उजवी कडून 9वे अक्षर कोणते. थोडं गडबड व्हायला विशाल, विशाल सर. 1 एस, 2 आर, 3 क्यू आणि 4 टी. बघा बरं कोणतं आहे कोणतं. बऱ्याच जणांची उत्तर बरोबर आहेत.
किती डेटा संपला म्हणते हे? 500. लगेच 1000 म्हणते. छान, सर्वजण छान अभ्यास करतायत, आळस न करता करतायत. महत्वाचं म्हणजे 100 एक लोक बसणं. सकाळी 85 होते ना, आता सध्या 99 पर्यंत गेले होते. अजून 85 पर्यंत आले. इट्स ओके. आमच्या शाळेचे मुलं पण आहेत, किती प्रॉपरली छान बसतात बघा. आणि काळजी करू नका बाळांनो, आपला संध्याकाळचा 7:20चा तास 7:20ला होणार आहे आज. उद्या पण होणार आहे, त्याचा वेळ बदलणार नाही. तुमच्यासोबत फक्त भावी शिक्षक काही जण बसलेत, तर त्यांना बसू देऊ. संध्याकाळी आपला आपला इंग्लिशचा क्लास 7:20ला घेऊया. आणि तुमची पण परीक्षा जवळ आली, तुम्हाला पण असं जास्त घेऊया नंतर. तुमची जानेवारी फेब्रुवारी परीक्षा असते, फेब्रुवारी त्यावेळेस. हा, तर 9वं अक्षर कोणतं? हे 5 आहेत. आणि 6वं 7वं 8वं 9वं. 9वं केव होता, तरीही कोणीतरी घाई गडबडीत आर म्हणलंच. घाई गडबडीत आर कोणीतरी म्हटलं, त्याच्यामुळे ते आर चुकलं. हे का नाही? उत्तर चुकू द्यायचं नाही. आले लक्षात? चला, अजून हीच अक्षरमाला अजून वेगळ्या प्रकारे कसा प्रश्न विचारला जातो ते तुम्हाला सांगतो. हीच अक्षरमाला प्रश्न वेगळ्या प्रकारे कसा विचारला जातो ते बघूया. प्रश्नाचे वेगवेगळे प्रकार छान छान दिलेले आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदनं जे पब्लिश केलेली 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती जे पुस्तक आहेत, त्या पुस्तकांमध्ये अशा प्रकारची तुम्हाला उदाहरणं दिसून येतात. वरील इंग्रजी अक्षरमालेतील प्रत्येक गटातील पहिले अक्षर, अक्षरमालेतील मालेतील प्रत्येक गटातील पहिले पहिले अक्षर घेऊन, पहिले अक्षर घेऊन त्याचा गट केल्यास, त्याचा गट केल्यास तयार गटातील दुसरे अक्षर कोणते? तयार गटातील दुसरे अक्षर कोणते? कोणतं बरं? यू, एफ, ए, के? सोपं होतं, पण असा पण प्रश्न असू शकतो, याच्यावर लक्ष द्या. ए, एफ, के, पी आणि यू असे पहिले पहिले लेटर घ्या म्हणतात. आणि त्यातलं जे 5 तयार होणार आहे त्यातलं दुसरं कोण? एफ हे दुसरं आहे. आणि ऑप्शन नंबर सेकंड हे त्याचं आन्सर आहे. करेक्ट आहे. सोपच होतं, पण तरीही ते वाचणं, वाचल्यास ग्रास्प करणं आणि त्याचं उत्तर देणं आणि विथिन 36 सेकंदात तुम्ही ते फायनल करणं, पुढे जाणं, हे त्याचं वैशिष्ट्य असतं. कमी वेळात जास्त प्रश्न. बघू बघूच तर वेळ निघून जातो. आपण 1 तासभर शिकायला लागलो आणि आपले 16 अगोदरच्या 11 आणि हे 6 17च प्रश्न झालेत. म्हणजे एका तासात जर असे 20 आणि 30 प्रश्न झाले तर सगळं आपलं बुडून बसेल ना. परीक्षेमध्ये मात्र तुम्हाला ही लिहायची गरज नाही ना, त्याच्यामुळे फास्ट होतं. तिथं नुसतं पाहायचं, लिहायचं, पाहायचं, क्लिक करायचं. एबीसीडी एफ जी एच आय जे के एल एम ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स आणि वाय हे बघूया. हा, याच्यात काय करायचं बघूया. या अक्षरमालेत, वरील अक्षरमालेत, वरील अक्षरमालेत, या वरील अक्षरमालेत आय या अक्षराच्या, आय या अक्षराच्या, आय या अक्षराच्या डावीकडील, डावीकडील 5व्या अक्षराच्या, आता बघा लय पळवापळवी बरं का, 5व्या अक्षराच्या उजवीकडील, उजवीकडील
कडी लगतचे अक्षर कोणते? लगतचे अक्षर कोणते? किती पळवापळी बरं, सोपच विचारलंय पण मागे पुढे करून. ई, ओ, यम आणि चौथा आहे यम. कोणते बघा बरं? माधुरीताई कोणतं येतं बघा बरं? ई. संध्याताई म्हणतात ई. फायनल करून टाकूच. यस, 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 यस. बघूया. आय या अक्षराच्या डावीकडील पाचव्या. आयच्या डावीकडलं पाचवं उजवीकडे म्हणजे इकडं, डावीकडे म्हणजे इकडल्या बाजूला. एक, दोन, तीन, चार, पाच. पाचवं तर आपल्याला समजलं बाबा. हे डी आहे पाचवं. आणि त्या डाव्या अक्षर पाचवं आहे, पाचव्याच्या उजवीकडे जायचं आता पुन्हा. इकडे आलात ना, आता इकडे जायचं पुन्हा, म्हणजे लगेचच ई आहे. ई. हे डावीकडं उजवीकडं जाणं काय आहे, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदनं दिलेल्या गाईडलाईन नुसार तुम्हाला आकलन या घटकावर 10 प्रश्न येणार आहेत. आणि त्याच्यामध्ये एक सूचना पालन, संख्या मालिका आणि आत्ता जे शिकत आहोत इंग्रजी अक्षरमाला, हे 3 घटक आहेत. प्रत्येकावर 3 4 प्रश्न येतात आणि 10 प्रश्न या आकलन घटकावर आधारित असतात. सोपं, साधं, सरळ. हा, चल अजून पुढे जाऊया. पुढचा प्रश्न लगेचच. बरोबर होतं तुमचं सर्वांचं, बऱ्याच जणांचं. आता तू थोडस अजून विचार करायला लावूया. घटक बदलणार आहे बरं का आता लगेच. आठवं प्रश्न घ्यायचा. वरील अक्षरमालेतील डावीकडून, अक्षरमालेत डावीकडून डावीकडून पाचव्या क्रमांकावर असलेले डावीकडून 5व्या क्रमांकावर असलेले अक्षर उजवीकडून कितव्या क्रमांकावर आहे? उजवीकडून कितव्या क्रमांकावर असेल? 1 5व्या, 2 20व्या, 21व्या की 30व्या? सोपं बघा बरं. चला, म्हणजे उजवीकडली डावीकडली बाजू सगळ्यात तुमच्या लक्षात आल्यात पक्क्यात. वा, मस्त. परत एकदा सांगतो. डावीकडून 5वे, डावीकडून म्हणजे हे डावी बाजू. हा, डावी बाजू. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं ही आलं की आपलं. मग हे अक्षर उजवीकडून किती? 5वं. 5 10 20 20, 5 10 15 20 आणि 21वं. 21वं. इतकं सोपं, साधं, सरळ होत. प्रश्न बघा, आपण जे 8 प्रश्न पाहिलेत ना आतापर्यंत, त्या 8ला 8 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न होते बरं का. आणि आता 9वा आणि 10वा जे देखील पाहणार आहेत ते देखील वेगवेगळ्या प्रकारचेच प्रश्न असणार आहेत. प्रश्न अक्षरमालेवर कशा कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात हे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जात असतात. चला, प्रश्न 9वा घेऊया. अक्षरमालेवरचा प्रश्न 9वा. तुमचे सर्वांचा छान अभ्यास झालाय परीक्षेत. तुम्ही असेच आत्मविश्वासाने सामोरे जा. आणि मी जे म्हटलंय ते सगळ्यात महत्वाचं, प्रश्न कोणता अवघड आहे, सोपा आहे आणि मध्यम स्वरूपाचा आहे हे एकदा तुम्हाला ओळखता आलं, कोणता सोडून द्यायचा, कोणता सोडवायचा, तर तुम्हाला चांगले मार्क्स पडणार. तेच जर नाही कळालं तर सर मला सगळंच येत होतं पण वेळच मिळाला नाही, हे ठरलेलं उत्तर सर्वांचं असतं, तुमचं, माझं आणि अजून ज्यांचे प्रश्न सगळे सोडवणे झाले नाही त्या सगळ्यांचं हेच उत्तर असतं. लईच लेंदी प्रश्न होते, सोडवणच झाले नाही, आणि शेवटला खूपच सोपे प्रश्न होते पण मला वाचनच झाले नाही. ही कारण सांगू नका. शेवटचे प्रश्न हवं तर अगोदर चालून बघा. 1 लाईन क्वेश्चन्स असतात, ते प्रश्न मात्र सोडवल्याशिवाय, वाचून सोडवल्याशिवाय राहू नका.
वन लाईन क्वेश्चन्स असतात, ते प्रश्न मात्र सोडवा, वाचून सोडवा. आणि ते कधी कधी जास्त करून शेवटलाच असतात. मग काय करायचं, परीक्षेत गेल्या गेल्या एकदा शेवटलाच राऊंड मारून घ्यायचं ना. धावत पळत जायचं थोडंसं आपल्याला. नुसतं तुम्ही ते माऊस इकडून तिकडे फिरविला की जाता येतं. सोपं असतं ते. डावीकडून तिसरे अक्षर कोणते? वरील अक्षर मालिकेत तीच्या डावीकडील 9व्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते? उगं घुमवून फिरवून विचारलंय बघा. पर्याय नंबर 1 एल, पर्याय नंबर 2 ओ, पर्याय नंबर 3 एन आणि पर्याय नंबर 4 एम. ऑप्शन ऑप्शन 1 का? बघा, हर्षदाताई 3 माळ्याला, प्रियंकाताई 1 माळ्या लागल्यात, प्रियंकाताई 3 आले. बरं बघा, 1 आहे का 3 आहे काय कळलं ना बाबा. बहुत का लगेच हे पण नाही. बघा, अमरजाताई म्हणतात 1 नंबर करून टाकू. स्वातीताईचं 3 असे बाबा. राणीताई पण म्हणतात 3. काय करावं बरं, 1 करावं का 3 करावं? मग बघू उत्तर काय ते, बघू मग काय. टीच्या डावीकडील 9वे, टी आधी बघूया कुठे, ही टी त्याच्या बाजूचं 9. 1 2 3 4 5 6 7 8 9 तर के आहे माझं. त्याच्या उजवीकडील तिसरे 1 2 3. माझं तर येणे यायला. बघा, माझं येणे यायला. कुणाला डाऊट असेल तर मला सांगा. आणि एन हे उत्तरात आहे 3 नंबरच्या. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला, अजून एक छानसा प्रश्न आहे. याच्यावरच अक्षरमालेवरचा आधारित अशाच प्रकारचा थोडासा घुमवून आणि फिरवून विचारलेला आहे. हे जर समजलं नसेल कोणाला, मला विचारा बरं का. नाहीतर नुसतं सर बसलात आम्ही लक्षात नाही. आणि शाळेचे मुलं लय फास्ट सर शिकवायला लागलेत असं वाटू देऊ नका, काळजी करू नका. तुमची ज्यावेळेस परीक्षा जवळ येणार त्यावेळेस इंग्रजी काय वर्षभर शिकवणार आहे मी. काळजी करायची गरज नाही. त्यांना एकदम स्लोच घेत असतो मी. हे भावी शिक्षक आहेत, हे शिक्षकांचा वर्ग असल्यामुळं इतक्या फास्ट. नाहीतर एका तासात आपले 10च प्रश्न आपण घेत असतो. इथं मात्र आता 26वा आहे खरं तर. म्हणजे चांगली स्पीड आहे. लिहावं लागतं ना. आणि भावी शिक्षकांनी लक्षात घ्या, हे 10वा प्रश्न आहे खरं तर. आपल्या काय करायचंय, पहिल्या 30 मिनिटात काहीही करून 50 प्रश्न सोडवणं झालेच पाहिजेत. पहिल्या 30 मिनिटात लय सोपे सोडवा, पण सोडवा. आणि दुसऱ्या 30 मिनिटात पण 50च झाले पाहिजेत. ही स्पीड जर पकडली आणि पहिल्या एका तासात जर 100 प्रश्न झाले, तर मग मात्र तुम्ही जिंकलं पहिल्या 100 प्रश्नामध्ये. बऱ्याच जणांचं काय होतंय ते सांगतो. पहिल्या 30 मिनिटात प्रश्न सोडवते 25 आणि नंतर घड्याळाकडे बघते, टाइम बघते, पुन्हा फास्ट पॉईंटला जाते तर. आणि मग 60 मिनिटं होते त्यावेळेस दुसऱ्या वेळेस तुमचे अजून तिथे झाले असते 25 जागी 35. आणि मग 60 मिनिटात तुमचे प्रश्न होते 60. आणि शेवटला राहतेत मिनिट 60 आणि प्रश्न राहतेत 120. 120 कसे 140. आता होती गडबड. त्याच्यामुळं पहिल्यांदा सोपे वन लाईनर क्वेश्चन बघताक्षणी येणारे उत्तर, फ्रेश वातावरण असते. सुरुवातीला सोडवा. 50च्या जागी पहिल्या अर्धा 60 70 झाले तर खूपच चांगलं. आणि शेवटच्या 10 मिनिटात राहिलेल्या प्रश्नांना फक्त क्लिक करणं एवढा एकमेव ऑप्शन राहिलेला असतो. त्यावेळेस मात्र पर्याय तुमच्याकडे कुणाकडेच शिल्लक राहिलेला नसतो. त्यामुळं असं होऊ नये की सर मी वाचून सोडवले 100 आणि न वाचवता सोडवले 100, असं होऊ नये. ते खूप महत्वाचं आहे. तसं झालं तर मग रिझल्ट येत नाही. परीक्षेला बसणारे लोक 3.5 लाख आहेत. 3.5 लाख. आणि त्यातले आपल्याला 10% पण भरती होत नसते. त्यातले समजा 10,000 जर भरायचे म्हटलं तर किती झालं मग? 10 म्हणल्यास 0.3%, 3% सुद्धा नाही, 1% सुद्धा नाही. तर इतकं अल्प प्रमाण आहे आपल्याला नोकरीला लागण्याचं. आणि बाजार बुणगे खूप असतात. हौशे गवशे नवशे परीक्षेला येणारे खूप सारे असतात. आणि त्यातले त्यात काही जे शिक्षक लागलेले आहेत नोकरीला, ते मुद्दाम होऊन तुमचे मार्क्स वाढवण्यासाठी परीक्षा देत असतात. तर भावी शिक्षकांनी लक्षात घ्यायचं हे सगळ्या सर्व गोष्टी. आणि तिथं नंतर रडत बसायचं नाही. बघा, परत मी एकच गोष्ट 100 वेळेस सांगतो याच्यासाठी
की बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम हाच आहे. 120च प्रश्न बघून सोडवले सर, 80 मार्क. 80 प्रश्नांना फक्त मी टिक करून आलो शेवटच्या 5 मिनिटात 10 मिनिटात. तर ते मात्र गडबड होणार आहे. वरील अक्षरमालेत उलट क्रमाने वरील अक्षरमाला उलट क्रमाने मांडली असता वरील अक्षरमाला उलट क्रमाने मांडली असता उजवीकडून उजवीकडून 9वे अक्षर कोणते येईल? सोपं आहे, उत्तर द्या आणि चुकवू नका. आता H I J आणि चौथं म्हणते K. कोणते येईल बघा बरं. वरील अक्षरमाला उलट क्रमाने मांडली असता उजवीकडून 9वे अक्षर कोणते येईल? करून टाकू फायनल. ठेव हे डाव्या बाजूचं उजव्या बाजूला जाणार आहे, उजव्या बाजूचं डाव्या बाजूला येणार आहे. साधं सरळ आणि सोपं. हा, म्हणजे काय होईल, हे जे वाय आहे ते इथे येईल आणि हे इथं इथे येईल. मग आपल्याला काय करायला लागेल, आता ही उजवी बाजू इथे आहे ना, उजवीकडून 9 म्हणजे इकडलं मोजून जमणार आहे का? नाही, उलट मोजायचं. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं, 9वं. झालं 9वं. तेच H येणार आहे, आय येणार आहे, आय येणार आहे. आय हे अक्षर 9व्या स्थानी येणार. जरी उलट्या क्रमाने मांडली तर काय करायचं, आपल्या उजवीकडून म्हणजे इकडल्या बाजूने मोजायचं. ही सगळी बाळाकडे उलटी लिहून घ्या तुम्ही. वाय एक्स हे असं लिहून घ्या. शेवटला तुमच्या ए येईल आणि ए पासून पुन्हा 9 मोजत राहा. म्हणजे ए बी सी डी ई एफ जी एच आय 9वं अक्षर येणार आहे आय. तर आज खरं तर खूप छान तुम्ही अभ्यास आकलन या घटकाचा केलाय बाळांनो. आणि आता या वेळेला 87 जण आहेत. सकाळी पण तुम्ही 85 जण होतात. आता 99-100 पर्यंत आकडा गेला होता. असंच बुद्धिमत्तेचा छान छान तुम्हाला अभ्यास माझ्यासोबत करायला आवडणार आहेच. इंग्रजीचा तुम्ही सगळेजण बालमित्र माझे करत आहेत. आपला इंग्लिशचा तास 7:20 म्हणजे 7:20 होणार आहे. हा, आणि आता आजच्यासाठी हे 2 तास बस झाले. तिसरा तास TIT मुलांसाठी असणार आहे रात्री 8:30 वाजता बुद्धिमत्तेचाच. 3 तास बुद्धिमत्तेचे बस झाले आज. आणि शाळेच्या मुलांसाठी इंग्रजीचा जो क्लास आहे लाईव्ह क्लासची आपल्या लिंक 7:20 येऊन जाईल. आजच्यासाठी इतकंच. थांबूया. उद्याच्याला मात्र पुन्हा सकाळी सकाळी क्लास आपण घेऊया बरं का. लवकर घेऊया. 8 वाजता घेऊया. 8 वाजता एक घेऊया, पुन्हा 10 वाजता एक घेऊया, पुन्हा 12-1 वाजता एक घेऊया. उद्या पण 2-3 तास घेऊया. म्हणजे बुद्धिमत्ता हा विषय तुम्हाला सोपा वाटायला लागेल आणि समजायला लागेल. आणि तुम्ही सर्वांनी 5वी 8वी स्कॉलरशिपला असतील त्यांनी आणि इंग्रजीचा ज्यांना अभ्यास करायचा त्यांनी 1ली पासून 8वी पर्यंत कोणत्याही क्लासमध्ये असा वेगवेगळे तुमचे क्लास आहेत. या नंबरशी संपर्क करा. तुम्हाला योग्य बॅच मध्ये आपण समाविष्ट करू. बऱ्याच विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झालेत आणि बऱ्याच जणांची घ्यायची बाकी आहेत. आजच्यासाठी थांबूया आणि संध्याकाळी पुन्हा 7 वाजता भेटूया. तोपर्यंत बाय बाय, सी, टेक केअर, हॅव अ नाईस डे, एन्जॉय युअर डे असं म्हणण्यासाठी तुम्हा सर्वांचे माईक चालू करतो मी 1 मिनिटासाठी. बाय बाय. बाय सर. बाय सर. बाय सर. बाय सर. धन्यवाद. बाय सर. मला काय माहिती. चला, एंड करो मीटिंग. एंड मीटिंग फॉर ऑल.